तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ₹1500 जमा होतात किंवा दुसऱ्या कोणत्याही योजनेमध्ये जे काही लाभ त्या लाभार्थ्यांना मिळतो, त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतात, त्याचं महत्त्वाचं मूळ कारण असते त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह असणे. बँकेमध्ये डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, अन्यथा जमा होणार नाही. पण बघा, आता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते डीबीटी डिॲक्टिव्हेट होण्याचे सुद्धा प्रॉब्लेम पुढे पुढे येत आहे. सर्वात पहिले बघा, तुम्हाला एक कमेंट मी वाचून दाखवतो आणि त्यानंतर तुम्हाला पूर्ण प्रकरण समजेल की नेमकं होत काय आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे. बघा, एक कमेंट आलेली आहे आपल्या व्हिडिओवर. बघा, या ठिकाणी त्या ताईंनी सांगितलेलं आहे. मी या ठिकाणी नाव थोडं ब्लर केलेलं आहे. त्या ताईंनी सांगितलेलं आहे की मला आधी 2 हप्ते मिळाले होते. म्हणजे कधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा त्या ताईला 2 हप्ते मिळाले होते, पण म्हणजे 2024 मध्ये. त्यानंतर अचानक माझी योजना बंद झाली, म्हणजे अचानक लाभ मिळणं त्यांना बंद झालं. त्यानंतर त्यांना समजलं की त्यांचं डीबीटी इनॅक्टिव्ह झालेलं आहे. त्यांना जवळपास 10 महिन्यानंतर ही गोष्ट समजली की त्यांचं डीबीटी इनॅक्टिव्ह झालेलं आहे आणि त्यांनी नंतर मग बँकेमध्ये अर्ज देऊन त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह करून घेतलं. बँकेमध्ये अर्ज देऊन डीबीटी ऍक्टिव्ह करून घेतलं आणि त्यांना मग ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला. ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला. सर्वात आधी 2024 मध्ये 2 महिन्याचे हप्ते आले. त्यानंतर डीबीटी इनॅक्टिव्ह, ऑटोमॅटिक डीबीटी बँकेतून इनॅक्टिव्ह झाल्यामुळे त्यांना पैसे 10 महिन्याचे आले नाही. त्यांना असं वाटलं की आपली योजना बंद झाली. पण त्यांनी जेव्हा डीबीटी त्यांचं बँकेमध्ये ऍक्टिव्ह केलं तर नंतर त्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे आले, पण त्यांचे 10 महिन्याचे पैसे जे आहे ते आलेले नाही. म्हणजे 3 हप्ते त्यांना मिळाले, 3-4 हप्ते मिळाले, पण 10 ते 11 हप्ते त्यांना मिळाले नाही. म्हणजे जुने पैसे मिळाले नाही. डीबीटी इनॅक्टिव्ह होतं, माहीत नव्हतं, पण अचानक ऍक्टिव्ह केलं, त्यामुळे त्यांना हप्ता यायला सुरुवात झाली. म्हणजे 10 महिन्याचं त्यांचं या ठिकाणी नुकसान झालं. बघा, त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे, कमेंट आलेली आहे. यामुळे बघा, तुम्हाला सुद्धा या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. जर तुम्हाला रेग्युलर पैसे मिळत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता काही टेन्शन नाही, आपलं डीबीटी ऍक्टिव्ह आहे, अर्ज ऍक्टिव्ह आहे, दर महिन्याला आपल्याला पैसे येतच आहे, तर हे प्रकरण तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकते. हेच मॅटर जे आहे ते या ताईसोबत झालेलं आहे, हे तुमच्यासोबत सुद्धा होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या वितरणाच्या आधी डीबीटी चेक करत राहायचा आहे. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये डीबीटीचा उल्लेख आणि बँकेचा उल्लेख मी करत असतो, कारण तुमची डीबीटी कधीही इनॅक्टिव्ह होऊ शकते. तर तुम्हाला वाटेल की आता उद्या वितरण होणार आणि माझं डीबीटी तर ऍक्टिव्हच आहे, माझ्या खात्यामध्ये पैसे येणारच आहे, पण कधीही डीबीटी इनॅक्टिव्ह होऊ शकते. वितरणाची तारीख पाहून डीबीटी इनॅक्टिव्ह होत नाही. बघा, आता असं नाही की प्रत्येकाची डीबीटी इनॅक्टिव्ह होईल, भरपूर बहिणींची डीबीटी ऍक्टिव्हच राहणार आहे. पण जे काही या ताईसोबत झालेलं आहे, 10 महिन्याचे पैसे अडकले, ते तुमच्यासोबत व्हायला नको. त्यामध्ये जो काही आहे तो माझा व्हिडिओ बनवण्याचा आहे. डीबीटी कसं चेक करायचं ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. आपल्यापैकी आपले जे काही भरपूर सबस्क्रायबर आहेत, ज्यांना माहित आहे की डीबीटी कसं चेक करायचं, जे काही नवीन दर्शक असतील त्यांच्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवर लगेचच 1 मिनिटामध्ये समजून सांगणार आहे. पण बघा, तुमचं कोणत्याही बँकेमध्ये जर कोणत्याही योजनेचे पैसे येत असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे येत असेल किंवा कोणत्याही दुसऱ्या योजनेचे तुमच्या कुटुंबामध्ये येत असेल, तरी तुम्हाला वितरणाच्या 2 ते 3 दिवसाआधी किंवा 15 दिवसाआधी, आता तुम्हाला माहित आहे की आता 4-5 दिवसांनी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, असं जर तुम्हाला माहित झालं तर लगेच जे आहे ते आपल्या बँकेचं डीबीटी चेक करून घ्यायचं. बँकेचं डीबीटी चेक करून घ्यायचं आणि ऍक्टिव्ह स्टेटस आहे का, ऍक्टिव्ह स्टेटस आहे का, ऍक्टिव्ह स्टेटस आहे का, इनेबल आहे का, हे 2 ऑप्शन पाहायचे. आता बघा, ऍक्टिव्ह स्टेटस जे आहे ते जे काही आधारची वेबसाईट आहे त्यावर ऍक्टिव्ह दाखवते, आधारच्या वेबसाईटवर ऍक्टिव्ह दाखवते, आणि आपण जेव्हा एनपीसीआयच्या वेबसाईटवर चेक करतो तेव्हा इनेबल दाखवते. ऍक्टिव्ह असणे आणि इनेबल असणे हे दोन्ही सारखंच आहे. त्यामुळे बघा, सर्वात आधी तुम्हाला डीबीटी कसं चेक करायचं 2 मिनिटं समजून सांगतो, जास्त वेळ घेणार नाही, लगेचच. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि त्या गुगलमध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे एनपीसीआय. एनपीसीआय सर्च करायचं आहे. बघा, जे काही पहिल्या नंबरची वेबसाईट आहे तुमच्यासमोर ओपन होईल, npci.org, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला थोडं खाली जायचं आहे, स्क्रोल करायचं आहे. खाली गेल्यानंतर एक तुमच्यासमोर ऑप्शन दिसून येईल तुम्हाला, कंझ्युमरचं ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर भारत आधार सीडिंग इनेबल, बघा, भारत आधार सीडिंग इनेबल बेस असं या ठिकाणी ऑप्शन दिसून येत आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर बघा ऑप्शन ओपन होतील, वेबसाईट ओपन झालेली आहे. 4थ्या नंबरचा ऑप्शन बघा, आधार मॅपिंग स्टेटस. आधार मॅपिंग स्टेटसवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर, जो तुमचा आधार नंबर आहे तो या ठिकाणी सबमिट करायचा आहे. आधार नंबर सबमिट करायचा. त्यानंतर कॅप्चा कोड जो आहे तो कॅप्चा कोड तुम्हाला सबमिट करायचा आहे, जशाचा तसा. त्यानंतर चेक स्टेटस किंवा सबमिट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, दुसरं पेज ओपन होईल. तुमचा ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकावा लागेल. म्हणजे तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे, आधारला मोबाईल नंबर लिंक असलेल्या
त्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो ओटीपी 6 अंकी ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकून जे काही चेक स्टेटस किंवा सबमिट या बटनवर क्लिक करायचं, डायरेक्ट तुमच्यासमोर पेज ओपन होईल. आणि बघा या ठिकाणी बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी बघा, तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे 4 नंबर, त्यानंतर बँकेचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि बघा इनेबल फॉर डीबीटी असे या ठिकाणी दाखवून येत आहे. हेच या ठिकाणी बघा इनेबल फॉर डीबीटी हे सर्व महत्वाचं आहे. बँकेचं नाव तर तुमचं आहे, तुम्हाला माहित आहे की कोणत्या बँकेमध्ये पैसे येतात, त्यानंतर आधार क्रमांक माहित आहे, सर्व माहित आहे. पण इनेबल फॉर डीबीटी हे सर्वात जास्त जो काही पॉइंट आहे तो या ठिकाणी महत्वाचा आहे. या ठिकाणी जर डिसेबल असेल तर चालणार नाही. या ठिकाणी इनेबल असलं पाहिजे, इनेबल लिहून या ठिकाणी दिसून असलेलं पाहिजे. आधारच्या वेबसाईटवर चेक केलं तुम्ही, जे काही आधारची UIDAI वेबसाईट आहे त्यावर चेक केलं तर ऍक्टिव्ह असं लिहून त्या ठिकाणी आलेलं पाहिजे. माझं सुद्धा पोस्ट बँकेचं अकाउंट आहे, त्या ठिकाणी डीबीटी ऍक्टिव्ह. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचा आधार नंबर आणि ओटीपी टाकून चेक करू शकता. बघा बँकेमध्ये डीबीटी करणे आणि बँकेमध्ये आधार KYC करणे या दोन्हीही गोष्टी वेगवेगळे आहे. हे भरपूर नागरिकांना किंवा लाडक्या बहिणींना माहीत नाही. त्यामुळे बँकेमध्ये डीबीटी असणे म्हणजे काय, तर गव्हर्नमेंटच्या डीबीटीच्या वेबसाईटवर तुमचा आधार क्रमांक आणि तुमचं बँक अकाउंट लिंक असायला पाहिजे. एका वेळेस फक्त एकाच बँकेला डीबीटीसाठी तुमचं अकाउंट लिंक असू शकते. पण आधार KYCसाठी तुमच्या बँकेमध्ये पैसे तुम्हाला काढायचे आहे, जमा करायचे आहे, व्यवहार सुरू ठेवायचा आहे, त्यासाठी बँकेमध्ये आधार KYC केली जाते. पण डीबीटी कशासाठी केली जाते, कोणत्याही योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा करून घेण्यासाठी गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर तुमचं आधार क्रमांक आणि तुमचं बँक अकाउंट हे त्या ठिकाणी लिंक असलं पाहिजे. त्या ठिकाणी फक्त एकच बँक अकाउंट लिंक असते आणि ते ऍक्टिव्ह स्टेटस असलं पाहिजे. तर बघा डीबीटी चेक केल्यानंतर तुमचं डीबीटी या ठिकाणी ऍक्टिव्ह असेल तर प्रॉब्लेम नाही, पैसे तुमच्या खात्यात जमा होणार. आणि इनऍक्टिव्ह असेल, जर त्या ठिकाणी इनॅक्टिव्ह दाखवत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की या टॉपिकवर व्हिडिओ बनवा, म्हणजे ऍक्टिव्ह कसं करायचं ते मी तुम्हाला सांगेन. कोणतेही बँक असले तरी तुमची प्रॉब्लेम नाही. तुम्हाला तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह कसं करायचं स्वतः तुम्ही मोबाईलवर करू शकता. त्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवणार. फक्त कमेंट आले पाहिजे जास्तीत जास्त की आमचं डीबीटी इनॅक्टिव्ह आहे, ऍक्टिव्ह करण्यासाठी आम्हाला व्हिडिओ पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी मी व्हिडिओ देईल किंवा तुमच्या कमेंट आल्यानंतरच त्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवेल, अन्यथा ऑप्शन नाही. तर बघा प्रत्येक वितरणाच्या आधी तुम्हाला दर महिन्याला चेक करून घ्यायचं आहे, जास्त काही वेळ लागत नाही, तुम्हाला माहित आहे. आणि तुम्ही जर ही निष्काळजीपणा केली तर तुमच्या पुढच्या महिन्याचे येणारे कोणत्याही महिन्याचे पैसे तुमचे अडकू शकतात किंवा तुम्हाला माहीत सुद्धा होणार नाही, तुमचे बंद सुद्धा होऊ शकतात. जे काही आपले जुने दर्शक आहेत त्यांना सर्वांना माहित आहे की डीबीटीमुळे पैसे येतात किंवा डीबीटीमुळे पैसे अडकू सुद्धा शकतात आणि त्यांना माहीत सुद्धा आहे की डीबीटी कसं चेक करायचं. नवीन दर्शक असतील तर अशा प्रकारे जे काही तुम्हाला मी माहिती दिली खूप जास्त महत्वाची होती आणि कमेंट जे काही तुम्हाला दाखवली त्या कमेंटवरूनच मला हा व्हिडिओ बनवण्यासाठी मुद्दा मिळाला, कारण भरपूर बहिणींना हा प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.